Okay, today is the second lecture of rotational dynamics. काल आपण बघितले होते तीन टर्म्स. थोडंसं रिवाइज करू आपण. त्या ठिकाणी काय काय बघितलं होतं. एक महत्त्वाचे तीन टर्म्स बघितले होते. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन. Angular displacement is nothing but the angle which is the traced by the radius vector. Radius vector is a vector drawn from center of the circle to the position of the particle performing circular motion, whereas the angular velocity is nothing but the time rate of change of angular displacement, and its SI unit is radian per second, whereas the angular acceleration is time rate of change of angular velocity, which is denoted by alpha, d omega by dt, which is equal to alpha, that is radian per, its SI unit is radian per second square, where angular velocity is represented by omega, which is d theta by dt, and s is equal to r theta, that is the relation for the arc length, radius vector and theta. ठीक आहे, हे आपण काल बघितलेला पार्ट होता. आज मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक नवीन पार्ट बघणार आहे, रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. बघूयात आपण. रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी म्हणजे कोणती? लिनियर वेलोसिटी इज v अँड अँग्युलर वेलोसिटी ओमेगा. लिनियर वेलोसिटी आणि अँग्युलर वेलोसिटी हे जे आहे त्या दोघांमध्ये काय रिलेशन आहे त्याचं आपल्याला एक प्रूफ बघायचं आहे. ठीक आहे, आता बघू आपण या ठिकाणी काय. लिनियर वेलोसिटी म्हणजे काय? ॲज हे बघा, आपला बेसिक फॉर्म्युला काय लिनियर वेलोसिटीचा? लिनियर वेलोसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता या ठिकाणी पार्टिकल जर या ठिकाणी सर्क्युलर मोशन करत असेल, आपण या ठिकाणी एक त्याची डायग्राम ड्रॉ करूया. हियर इट इज सपोज रेडियस वेक्टर r, हियर इट इज द सेंटर ऑफ द सर्कल, c or o काही पण लिहू शकतात. A is the initial position of the particle performing circular motion in the anti-clockwise direction. एक पार्टिकल आहे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये त्या ठिकाणी सर्क्युलर मोशन करतोय. B is the position of the particle after time t. t टाइम नंतर त्या पार्टिकलची असलेली पोझिशन B आहे. ठीक आहे, इथून इथं पण मी ड्रॉ करून ठेवतो. S is the arc length or the displacement by the particle moving from A to B in time t. एखादा पार्टिकल जो आहे तो ए पासून बी पर्यंत जात असताना त्यांनी कव्हर केलेलं डिस्टन्स, दॅट इज द आर्क लेंथ एस आहे. ठीक आहे, यानंतर इथे जो अँगल आहे आपण त्या अँगलला आपण म्हणूया डेल्टा थीटा और सिम्पली थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी एक एक पार्ट आपण सांगू शकतो. ए काय? ए इज द इनिशियल पोजिशन ऑफ पार्टिकल. बी position of particle in time t, position of particle in time t, delta theta, angular displacement. Angular displacement. Okay. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल बघा. आर अजून सांगता येईल. आर काय? रेडियस वेक्टर. ओके, नाव आता बघा आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल? ॲज वेलोसिटी आपल्याला माहिती इट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. पण आता आपण डिस्प्लेसमेंट किती घेतलेली आहे? आता या ठिकाणी जी डिस्प्लेसमेंट आहे दॅट डिस्प्लेसमेंट इज एस. पण ती एक, हे बघा लक्षात घ्या, जर आपण डिस्प्लेसमेंट जर अँगल छोटा घेतला असेल, डेल्टा एस घेतला असेल, तर या ठिकाणी डिस्प्लेसमेंट पण लहानच झाले असणार आहे डेल्टा एस. बरोबर आहे ना? अँगल हे बघा, अँगल जास्त डिस्प्लेसमेंट जास्त, अँगल अजून जास्त डिस्प्लेसमेंट अजून जास्त, अँगल कमी तर डिस्प्लेसमेंट पण कमी. येते लक्षात? त्यानुसार या ठिकाणी आपण हा एक पार्ट लिहिला. तर आपल्याला लिमिटच्या भाषेमध्ये इथे कसं लिहिता येईल लक्षात.
लिमिट डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट? डेल्टा एस अपॉन टाइम. कमी अँगल कधी कव्हर होणार? ज्या वेळेला टाइम कमी असेल. ठीक आहे. सो डेल्टा टी अँड डेल्टा टी टेन्स टू 0. डेल्टा आल्यावरती आपण लिमिट लिहितो. ठीक आहे. आपण छोट्या छोट्या व्हॅल्यू कव्हर केलेल्या. आता हे बघा, इन्फायनायटेसिमल स्मॉल म्हणजे सर हा अँगल तर मोठा दिसतोय. आपल्याला डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशनसाठी लिहिताना असंच लिहावं लागणार आहे. एकदम छोटा अँगल म्हणजे हा सर्कल आणि इथून आणि फक्त इथं ए पोझिशन आणि इथून लगेच इथं बी पोझिशन आणि हा अँगल डेल्टा थिटा. तर आपल्याला असं लिहिता नाही येणार. डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशनसाठी आपल्याला थोडीशी डायग्राममध्ये मोठेच अँगल दाखवावं लागणार आहे. पण इट इज डेल्टा थिटा फॉर द इन्फायनायटेसिमल स्मॉल अँगल डेल्टा थिटा फॉर द टाइम डेल्टा टी. त्यावेळेला हे जे काही डिस्टन्स कव्हर असेल डेल्टा एस ते सुद्धा कमी असणार आहे. इथं डेल्टा आर लिहू नका बरं का. आर इज द कॉन्स्टंट. तो काय लहान नाही होत. अँगल लहान झाला डेल्टा एस लहान होणार. अँगल मोठा झाला डेल्टा एस मोठा होणार. येते लक्षात. पण ही जी रेडियस आहे इथे पण तितकीच आहे, इथे पण तितकीच आहे, इथे पण तितकीच आहे. तर याला डेल्टा आर लिहायची गरज नाही. तो आरच राहणार. ठीक आहे. आर इज द कॉन्स्टंट. आता बघा, विच इज इक्वल टू लिमिट आपण इथे लिहू डेल्टा टी टेन्स टू 0. डेल्टा एस इज इक्वल टू आर डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. येते लक्षात. कसं काय या ठिकाणी सांगायचं? सिन्स एसी इज इक्वल टू आर थिटा देअरफॉर डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा आर डेल्टा थिटा असं तुम्ही लिहू शकता. एसी इज इक्वल टू आर थिटा जे आपण पहिल्या डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे फॉर्म्युला. एसी इज इक्वल टू आर थिटा. मग इन्फायनायटेसिमली स्मॉल फॉर द आर्क अँगल length of the arc delta s angle will be small. r is the constant. तिथं डेल्टा आर करायचा नाही. मी इतक्याच सांगितलं. तो काही लहान नाही होत. तो तितकाच राहतो. ठीक आहे. आता बघा, लिमिटचा रूल काय आहे? लिमिट काय म्हणतो? लिमिटचा रूल असा आहे की जी कॉन्स्टंट टर्म आहे यू कॅन टेक आउट ऑफ द लिमिट. जी कॉन्स्टंट आहे. आता ह्या ठिकाणी डेल्टा थिटा इज नॉट अ कॉन्स्टंट. डेल्टा थिटा काय अँगल चेंज होत जाणार आहे. तो ते कॉन्स्टंट नाही. चेंज होणारी गोष्ट कॉन्स्टंट नसते. अँगल चेंज होणार आहे जसा जसा टाइम चेंज होणार आहे. पण बघा, या पोझिशनला पण आर इतकाच आहे, या पोझिशनला पण इतकाच राहील. इथून पुढे गेला तरी आरची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही. जी गोष्ट चेंज होत नाही इट इज द कॉन्स्टंट टर्म. आर इज द कॉन्स्टंट टर्म. म्हणून ती आपण लिमिटच्या बाहेर काढू शकतो. विच इज इक्वल टू आर बाहेर डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. त्याला मी ब्रॅकेट यूज करतो. आर इंटू ओमेगा. प्रूव्ह झालं. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. इथे रिझन देऊ शकतात. सिन्स ओमेगा इज इक्वल टू काय होतं आपलं? ओमेगा इज इक्वल टू टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. कालच आपण बघितली होती याची डेफिनेशन. डेल्टा आला की इथे काय लिहितो आपण? लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी. हे झालं आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आणि हे काय झालं आपलं प्रूव्ड. हे 2 मार्कासाठी बोर्डला कधी कधी विचारतात. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा याचं रिलेशन. तर हा पार्ट इथे लिहून घ्या. मग मी तुम्हाला पुढचा पार्ट सांगतो बरं. ओके, राईट डाऊन दिस. हे बघा, लिहिण्याआधी मला अजून काय सांगायचं इथे की इथे आपण लिहिलं काय नव्हतं. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. ती वरती तुम्ही लिहू शकता. ओमेगा इज इक्वल टू अँग्युलर वेलॉसिटी अँड डेल्टा एस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. वाटलं तर लिहून देऊ का तुम्हाला इथे? तर जागा नाही मला लिहायला. फक्त डेल्टा एस काय? डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम पोझिशन ए टू बी. डेल्टा एस लिहा. आणि ओमेगा म्हणजे काय? अँग्युलर वेलॉसिटी. आणि ही डायरेक्शन दाखवा बरं का मुवमेंटची डायग्राममध्ये. ठीक आहे. एवढं लिहून घ्या. बुकमध्ये हे दिलेलं नाही आहे पण हे बेसिक आहे. हे लागतं आपल्याला. लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला कन्सेप्ट समजणार नाही एक्झॅक्टली काय आहे ते. राईट डाऊन. ओके, आपल्याला आता या ठिकाणी एक एक टर्म बघायची. पिरियड ऑलरेडी आपण लास्ट इयरला बघितलेले. पिरियड म्हणजे काय? आता सर्क्युलर मोशनचा जर विचार केला, अ टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रेव्होल्युशन फॉर द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. किंवा एखाद्या पार्टिकलला एक रेव्होल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम दॅट इज द पिरियड. येते लक्षात. आपण इथे लिहून घेऊ कारण पुढे त्याचं रिलेशन लागणार आहे आपल्याला. बघा, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट
require to complete one revolution is called period. पिरियड म्हणजे आहे टाइमच आहे, पण एक रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, दॅट इज टी, कॅपिटल टी. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू सी द टर्म फ्रिक्वेन्सी. here it is small n or capital N. कधी कधी मोस्टली स्मॉल एनच यूज करतात, पण आपल्या बुकमध्ये काही काही ठिकाणी कॅपिटल एन यूज केलं आहे, तर कॅपिटल एन पण लिहिलं आहे मी इथे. हे बघा, टाइम आणि हा एक्झॅक्टली एकमेकांचे इन्व्हर्स आहे. टाइम काय म्हणतो, सॉरी, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी हे एकमेकांचे जे आहेत एक्झॅक्टली इन्व्हर्स आहेत. कसे बघा, पिरियड काय म्हणतो, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रेव्होल्यूशन. एक रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला वेळ, दॅट इज द टाइम, इज कॉल्ड पिरियड. ओके. बट फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, इन युनिट टाइम हाऊ मेनी सर्क्युलर मोशन्स ऑर द रेव्होल्यूशन्स आर कम्प्लिटेड. म्हणजे एका युनिट टाइममध्ये, युनिट टाइम म्हणजे एक सेकंड. आता आपल्या इथं एसआय युनिट टाइमचं काय असतं, सेकंड. टाइमचं एसआय युनिट म्हणजे टाइम आपण सेकंडमध्ये मोजतो फिजिक्समध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी एका सेकंदामध्ये, एका युनिट टाइममध्ये किती रेव्होल्यूशन्स कंप्लीट झाले. समजा मी असं म्हटलं की आपला एक फॅन आहे, एका सेकंदामध्ये त्यांनी 3 त्या ठिकाणी रेव्होल्यूशन्स कंप्लीट केल्या. 3 रेव्होल्यूशन्स आर कंप्लीटेड इन 1 सेकंड समजा. ठीक आहे. देन फ्रिक्वेन्सी इज 3. फ्रिक्वेन्सी किती झाली त्या ठिकाणी, 3 रेव्होल्यूशन्स पर सेकंड. RPS म्हणतो त्याला आपण, RPS. ते त्याचं युनिट आहे, जे हर्ट्झ असं सुद्धा म्हणतात. ते मी लिहून देईल तुम्हाला. पिरियडचं तर एसआय युनिट लिहायची गरज नाही, तो टाइम आहे, तो सेकंडमध्ये मोजतो, ते काय लिहायची गरज नाही. फ्रिक्वेन्सीबद्दल आपण बघू. आता मी इथे लिहितो आणि परत एकदा याचे डेफिनेशन एक्सप्लेन करतो, कारण बऱ्याच जणांचं फ्रिक्वेन्सीच्या बाबतीत डेफिनेशनमध्ये कन्फ्युजन होऊन जातं. ओके. बघा, द नंबर ऑफ, इट इज डिफाइंड ॲज, इट इज डिफाइंड ॲज number of revolutions completed in unit time, that is 1 second दिलं तरी चालेल. ठीक आहे. युनिट मीन्स 1 टाइम, एक युनिट टाइम मध्ये 1 सेकंड, 1 मिनिट, 1 आवर. पण एसआय युनिट काय आहे, सेकंड आहे, त्यामुळे 1 सेकंडमध्ये किती रेव्होल्यूशन झालेले ह्या ठिकाणी, दॅट इज द फ्रिक्वेन्सी. येते लक्षात. मग याचं एसआय युनिट काय लिहिता येईल आपल्याला, एसआय युनिट इज रेव्होल्यूशन्स पर सेकंड. रेव्होल्यूशन पर सेकंड, RPS. एका सेकंदामध्ये किती रेव्होल्यूशन झाले, RPS असं लिहितो. और हर्ट्झ, काय काय त्याचा अजून एक हर्ट्झ. आता या ठिकाणी नोट काय, नोट T is inversely proportional to n or n is equal to 1 upon t असं तुम्ही लिहू शकता. n ला तुम्ही कॅपिटल n पण लिहू शकता या ठिकाणी. येते लक्षात. तर या ठिकाणी t is inversely proportional to n or n is inversely proportional, सॉरी, इन्व्हर्स ऑफ t. प्रपोर्शनल म्हटलं तरी चालेल, इज इक्वल टू 1 upon t म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. नंतर म्हणजे या दोघांमध्ये फरक समजला. पिरियड, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन, आणि हाऊ मेनी रेव्होल्यूशन्स आर कंप्लीटेड इन युनिट टाइम. एका युनिट टाइम मध्ये किती होतात, दॅट इज द फ्रिक्वेन्सी. हा एक पार्ट. आता आपल्याला इथे एक पार्ट सांगायचा तुम्हाला, ॲज ओमेगा. ओमेगा काय होता आपला, थीटा अपॉन टी. ठीक आहे ना, थीटा अपॉन टी आठवतंय. थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके. तर या ठिकाणी जर मी थीटा इज इक्वल टू समजा, थीटा इज इक्वल टू समजा या ठिकाणी 2π घेतला. किती घेतला, 2π. तो अँगल आहे ना, 2π म्हणजे काय होईल, हे बघा या ठिकाणी अँगल, असा अँगल पुढे पुढे जाणार, अँगल इज थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तो 2π म्हणजे किती झाला, 360 डिग्री. 2π म्हणजे किती आहे, किती असतो अँगल, 360 डिग्री. 360 डिग्री जर या ठिकाणी रेडियस वेक्टर कव्हर झालं तर एक रेव्होल्यूशन कंप्लीट होणार. एक रेव्होल्यूशन कंप्लीट झाल्यावर टाइम किती असतो, टाइम असतो पिरियड इतका. मग या ठिकाणी आपण टाइम किती घेणार, पिरियड. इथे लक्षात. मग म्हणून इथे मी इथे लिहितो, सिन्स थीटा इज इक्वल टू 2π, देन
स्मॉल टी इज इक्वल टू कॅपिटल टी. जर अँग्युलर डिस्प्लेसमेंट 2π घेतला तर एक रेव्होल्युशन कंप्लीट होऊन जाईल. त्यावेळेला टाइम जो असेल तो पिरियड. म्हणजे ओमेगाचा अजून एक फॉर्म्युला काय भेटला तुम्हाला 2π/t. तर आपण अजून परत एकदा लिहू विच इज इक्वल टू 2πn. बिकॉज 1/t म्हणजे काय आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. हे फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे बरं का. हे असं लिहावं लागलं. मी याला बॉक्स करून ठेवतो. याला करत नाही ऑलरेडी तो लिहिलेलाच आहे आपण आधी. आता आपण जे मागे प्रूफ बघितलं होतं v इज इक्वल टू आर ओमेगा. v इज इक्वल टू काय आर ओमेगा. आपण केलं होतं ना रिलेशन बिटवीन लिनियर वेलोसिटी अँड अँग्युलर वेलोसिटी. इतक्यात v इज इक्वल टू आर ओमेगा. व्हॅल्यू पुटअप करू आपण. फक्त ओमेगा इज इक्वल टू 2π टाका याच्यात. 2π/t आर 2π/t याला नीट लिहू 2πr/t which is equal to 2πr. 1/nt means n. This is the another two formulae for the angular velocity जे होतं त्याची व्हॅल्यू पुटअप केली. लिनियर वेलोसिटीचे हे अजून दोन फॉर्म्युले आपल्याला भेटले. म्हणजे हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले ओमेगा इज इक्वल टू 2π/t दॅट इज 2πn and linear velocity is equal to 2πr/t that is 2πrn. हे आपल्याला या ठिकाणी अजून एक्स्ट्रा फॉर्म्युले भेटलेले. तर हा पार्ट इथे लिहून घ्या. आपण लगेच पुढचा पार्ट बघणार आहे. राईट डाऊन दिस. ओके. आता पुढचा पार्ट आपण या ठिकाणी बघतोय डायरेक्शन ऑफ द वेलोसिटी अँड द ॲक्सेलरेशन. डायरेक्शन ऑफ द velocity and acceleration. ओके. डायरेक्शन ऑफ वेलोसिटी अँड द ॲक्सेलरेशन याच्यामध्ये काय होतं बघूयात आपण. समजा आपल्याला या ठिकाणी काही प्रूफ नाही तुम्हाला डायरेक्ट. आता मागच्या वर्षी तर प्रूफ दिलं होतं याचं ॲक्सेलरेशनचं रेडियल ॲक्सेलरेशनचं. बघू आता या ठिकाणी जेवढ्या टर्म त्यांनी डिस्कस केलेलं आहे तेवढंच आपण बघू. Consider the particle performing circular motion in anti-clockwise direction with center C. ठीक है. और O काही पण तुम्ही म्हणू शकता. ओके. Here R is the position vector of the particle. Here it is the centripetal acceleration म्हणतात त्याला. काय म्हणतात किंवा रेडियल ॲक्सेलरेशन. आता या ठिकाणी काय आहे एक एक टर्म आपल्याला सांगावं लागेल. R रेडियस वेक्टर. लक्षात घ्या फिजिक्समध्ये जरी बुकमध्ये तुम्हाला थेरॉटिकली त्यांनी असं पूर्णच्या पूर्ण एक पॅरेग्राफ सारखं लिहित असतील पण आपल्याला तसं लिहिता येत नाही बोर्डाला. लिहिताना काय करायचं असं एक एक टर्म सांगायची. आर रेडियस वेक्टर. मी ए आर काय म्हटलं सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. और त्याला अजून एक नाव आहे रेडियल ॲक्सेलरेशन. ओके. ठीक आहे. आता आणि या ठिकाणी एक पार्ट आहे अजून व्ही लिनियर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल. लिनियर वेलोसिटी ऑफ पार्टिकल ती कुठे असणार आहे टँजेन्शियल डायरेक्शनला असणार आहे. कशी असणार आहे टँजेन्शियल. टँजेन्शियल म्हणजे काय या ठिकाणी एक मिनिट. टँजेन्शियल डायरेक्शन म्हणजे काय की लक्षात घ्या लिनियर वेलोसिटी काय असते समजून घ्या. की एक एक्झाम्पल बघू. समजा आपण एक स्ट्रिंग आहे. स्ट्रिंगला आपण एक स्ट्रिंग घेतली. स्ट्रिंगच्या एका एंडला जर का आपण स्टोन त्या ठिकाणी टाईट केला पकडून म्हणजे बांधून ठेवला त्याला आपण असं फिरवतोय. समजा फिरवत असताना असा हॉरिझॉन्टली फिरवतोय तो असा फिरतोय. त्याची स्ट्रिंग जर आपण तो दगड ह्या ठिकाणी आला इथे जर कट केला स्ट्रिंग तर तो दगड कसा जाईल असा गोल गोल फिरत पडणार आहे का खाली नाही. तो ज्या ठिकाणी कट केला तो त्या ठिकाणी डायरेक्ट असं टँजेन्शियली बाहेर जाईल. समजा असं इथून येत असेल इथे कट झालं तर तो दगड असा इकडे येईल या बाजूला टँजेन्शियली पर्यंत. इट रिप्रेझेंट्स द लिनियर वेलोसिटी ऑफ द पार्टिकल ऑर द ऑब्जेक्ट विच इज परफॉर्मिंग द सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर हा एक पार्ट. तर हे एकमेकांना कसे रिलेटेड आहे ॲक्सेलरेशन. आता इथे तुम्हाला प्रूफ नाही दिलेलं आहे पण आपण ते प्रूफ करू शकतो. ठीक आहे. तर बघा हे जे रेडियल ॲक्सेलरेशन किंवा सेंट्रिपेटल ॲक्सेलरेशन. तर सेंट्रिपेटल म्हणजे काय की जे अलॉंग द रेडियस आहे टुवर्ड्स द सेंटर आहे. कुठे अलॉंग द रेडियस
टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीपेटल, सेंट्री म्हणजे सेंटरकडे, येते लक्षात, टुवर्ड्स द सेंटर. म्हणून सेंट्रीपेटल म्हणजे काय, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, असं ॲक्सेलरेशन, दॅट इज द सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन. त्याला सिंपल वर्ड त्यांनी नाव काय दिलंय, रेडियल ॲक्सेलरेशन, विच इज अलॉंग द रेडियस आहे म्हणून रेडियल ॲक्सेलरेशन. आता हे असं ॲक्सेलरेशन आहे की ज्यामुळे तो पार्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये राहतो. ठीक आहे, ते अजून त्याच्यावरती आपल्याला पुढे बघायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी त्यांनी सिम्पली काय सांगितलंय, हिअर AR, A इज इक्वल टू AR, रेडियल ॲक्सेलरेशन. त्याला सिम्पली A पण म्हणू शकतात तुम्ही, AR ओमेगा R ओमेगा स्क्वेअर. येते लक्षात. आता या ठिकाणी आपल्याला अजून एक पार्ट काय टाकता येईल, हा एक बेसिक डायरेक्ट त्याचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला या ठिकाणी नवीन काही करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. म्हणजे प्रूफ वगैरे प्रूफ करण्याची गरज नाही. त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युला बुकमध्ये दिलेला आहे, त्यांना काही एक्सपेक्टेशन नाही प्रूफचं, तर आपण पण या ठिकाणी प्रूफ बघणार नाही. ठीक आहे, तुमचं कन्फ्युजन होणार नाही त्याच्याने. ठीक आहे, तर बघा R ओमेगा स्क्वेअर. आता या ठिकाणी आपण काही व्हॅल्यूज पुटअप करूया. मी R ओमेगा इंटू ओमेगा करतो. ओमेगा स्क्वेअरला काय केलं, ओमेगा इंटू ओमेगा. ॲज वी नो दॅट R ओमेगा म्हणजे काय, V इज इक्वल टू R ओमेगा, आणि हा इकडचा ओमेगा ॲज इट इज, म्हणजे R ओमेगा म्हणजे काय होता, V होता, तो एक लिहिला आपण. म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशनचं तुम्हाला अजून एक इक्वेशन भेटलं. मी याला मार्क करतो. ओके, हे तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. ओके, V इज इक्वल टू R ओमेगा होता, तो आपण या ठिकाणी पुटअप केला. नंतर ओमेगा इज इक्वल टू काय लिहिता, V अपॉन R. ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R. सिन्स V इज इक्वल टू R ओमेगा, therefore since V is equal to R omega, omega is equal to V upon R. तुम्हाला असं लिहिता येईल. मग ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R टाकलं तर दॅट विल बी V स्क्वेअर अपॉन R. दिस इज अनदर इक्वेशन ऑफ द रेडियल ॲक्सेलरेशन. This is the acceleration which is along the radius towards the center, that is the radial acceleration, that is nothing but the centripetal acceleration, whose formula is A is equal to V omega, A is equal to R omega square, A is equal to V square upon R. Most of the time you have to use the formula A is equal to R omega square. A particle performing circular motion. जो पार्टिकल आहे जो सर्क्युलर मोशन करतोय त्यामध्ये तुम्हाला हे तीन फॉर्म्युले लागणार आहे. आणि वेलॉसिटीची डायरेक्शन कळाली कुठे आहे, लिनियर वेलॉसिटी इज टँजेन्शियल इन डायरेक्शन, टँजेन्शियल असतात. ठीक आहे, ओके. ना राईट डाऊन दिस. त्याच्यानंतर एक पार्ट बघायचा आपल्याला अजून, राईट डाऊन. ओके, नेक्स्ट पार्ट आपण या ठिकाणी बघतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म circular motion, that is UCM. okay, तर UCM means uniform circular motion in which, बघा यातला आता आपल्याला पार्ट काय काय बघायचा आहे, याची सगळ्यात पहिले एक डेफिनेशन आपण बघून घेऊया. It is defined as particle performing circular motion with constant speed, that is uniform circular मोशन. ठीक आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, इट इज नथिंग बट द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. ज्या वेळेला एखादं सर्क्युलर मोशन कॉन्स्टंट स्पीडने जाते, कशाने जाते, कॉन्स्टंट स्पीड. इथं कॉन्स्टंट वेलॉसिटी लिहू नका, बिकॉज स्पीड अँड वेलॉसिटी आर टू डिफरंट क्वांटिटीज. तुम्हाला लगेच दाखवून देतो काय, स्पीड and velocity. ही जी आहे इट इज द स्केलर रिक्वायर्ड, दिस इज स्केलर अँड दिस इज वेक्टर क्वांटिटी. ओके, आता स्केलर म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला काय लागतं, मॅग्निट्यूड, ओनली
magnitude. It requires magnitude plus direction. ओके, मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं स्पीड अँड वेलोसिटी. स्पीड म्हणजे काय, इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड. आता समजा एखादी गाडी 100च्या स्पीडने चालली, 100च्या स्पीडने ती इथून नॉर्थ डायरेक्शनला जाऊ द्या, साऊथ डायरेक्शनला जाऊ द्या, कोणत्याही डायरेक्शनला जाऊ द्या, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ओनली यू रिक्वायर द मॅग्निट्यूड. द कार इज मुव्हिंग और द टू व्हीलर इज मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ 100 km/h. आपण असं कन्सिडर करू. वेलॉसिटीसाठी कसं असतं माहिती का, वेलॉसिटीसाठी यू नीड द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अ कार इज मुव्हिंग विथ 100 km/h इन द डायरेक्शन फ्रॉम मुंबई टू पुणे. तुम्हाला डायरेक्शन पण लागते त्याच्यामध्ये, ठीक आहे. तसं सर्क्युलर मोशनमध्ये लक्षात घ्या, सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं, डायरेक्शन चेंज होते पार्टिकलचं. कसं, समजा अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, इथे वेलोसिटी म्हणजे काय असतं, मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. समजा एक पार्टिकल आहे, आपण असं समजू की त्याचा स्पीड आहे 20, किती आहे 20 मीटर/सेकंड किंवा 20 km/s अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला, ठीक आहे. जात असताना तो समजा इथून इथं गेला, इथून इथं. आता या ठिकाणी बघितलं तर तो 20च आहे, या ठिकाणी पण बघितलं तर तो 20च आहे, इथे सुद्धा बघितलं तर त्याचा स्पीड 20च आहे, स्पीड 20 आहे. पण डायरेक्शन बघा, याची डायरेक्शन वेलॉसिटीची इथे, या ठिकाणी डायरेक्शन इकडे, या ठिकाणी डायरेक्शन इकडे. इथे पार्टिकल आला का डायरेक्शन इथे राहील, इथे पार्टिकल आला का डायरेक्शन इथे राहील, पार्टिकल इथे आला का टँजेन्शियली डायरेक्शन इकडे राहील. डायरेक्शन चेंज होते म्हणजे वेलॉसिटी चेंज होत आहे. मॅग्निट्यूड जरी वेलॉसिटीची 20 सेम राहत आहे, पण डायरेक्शन चेंज होत असल्यामुळे आपण त्या ठिकाणी वेलॉसिटी चेंज होते असंच म्हणणार. हां, मग मॅग्निट्यूड सेम राहते ना, म्हणून लिहिताना काय लिहायचं, कॉन्स्टंट स्पीड. 20 डायरेक्शनची गरज नसते स्पीडला, मग त्यामुळे तुम्ही म्हणताना काय म्हणायचं, कॉन्स्टंट स्पीड. वेन द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड इट इज नथिंग बट द UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता त्याच्या पुढचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ॲज आपल्याला माहिती आहे अल्फा इज इक्वल टू काय, ओमेगा अपॉन टी, और आपण काय म्हणणार त्याला डी ओमेगा अपॉन डी टी, विच इज नथिंग बट, हा ओमेगा काय असतो लक्षात घ्या, अल्फा इज इक्वल टू दिस ओमेगा इज टाइम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. टाइम रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे कितीने चेंज होती अँग्युलर वेलॉसिटी, कितीने चेंज होते. आता समजा चेंज म्हणजे काय असतं, कधी पण लक्षात घ्या, चेंज म्हणजे असतं फायनल मायनस इनिशियल. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एक टू व्हीलर चालवतोय आपण, ठीक आहे. टू व्हीलर चालवत असताना सुरुवातीला त्याचा स्पीड आपण कन्सिडर करू की 60 आहे, किती आहे 60 असला आणि तो 80 वर गेला, कितीवर गेला स्पीड घेऊन 80 वर इनिशियली. मग आता मी तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द चेंज इन स्पीड किंवा चेंज इन वेलॉसिटी, तुम्ही म्हणणार 20. आपण काय केलं त्या ठिकाणी, आधी 60 होता नंतर 80 झाला, म्हणजे चेंज कितीने झाला, 20ने चेंज झाला. आपण काय केलं मनातल्या मनात त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन की 80 मायनस 60 फायनल मायनस इनिशियल. म्हणून इथे आपण लिहिताना काय लिहितो, दिस इज द चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी असते, दॅट इज नथिंग बट ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. हे जे ओमेगा आहे हा ओमेगा असतो चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी. कितीने चेंज झाला आहे, इनिशियली होता ओमेगा 1, नंतर झाला ओमेगा 2, यांच्यातलं सबट्रॅक्शन म्हणजे ओमेगा, चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी, ठीक आहे. आता कधी कधी काय असतं, ज्या वेळेला वेलॉसिटी जर वाढत असेल तर त्या ठिकाणी हा पॉझिटिव्ह येतो. समजा आपण एक्झाम्पल बघूया या ठिकाणी. समजा आपण इथे म्हटलं की ओमेगा 2 असेल 80, ओमेगा 1 असेल 60, खाली टाइम समजा 10 धरू, ठीक आहे. तर 80 मायनस 60 किती झालं, 20/10 विच इज इक्वल टू 2. हा काय आला इथे पॉझिटिव्ह, ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. समजा आपण असं ती गाडी सुरुवातीला 60ला होती, नंतर 80ला गेली, इनिशियली 60 ओमेगा 1, नंतर त्या ठिकाणी ओमेगा 2 किती झाला 80, हा पॉझिटिव्ह आला. समजा त्या ठिकाणी गाडीने ब्रेक अप्लाय केले 80 वरून परत 60 वर आला,
80 वरून कितीवर आला 60 वर. आता ह्या कंडिशनला जर व्हेकल स्टार्टिंगला 80 वर आहे, कितीवर आहे 80 वर, 80 वरून तो जर का 60 वरती येत असेल, इनिशियली किती झालं ओमेगा 1 किती झाला 80, फायनली ब्रेक अप्लाय केल्यानंतर तो कितीवर गेला 60, किती याच्यामध्ये 10 सेकंड, हे सबट्रॅक्शन -20 डिवाइड बाय 10 विच इज इक्वल टू -2 निगेटिव्ह. म्हणजे ओमेगा हा जर इन्क्रीजिंग असेल 60 to 80 तर अल्फा कसा येतो पॉझिटिव्ह, हा अल्फा आहे, अल्फा कसा आला पॉझिटिव्ह. जर हा डिक्रीजिंग असेल 80 to 60 डिक्रीजिंग असेल, ओमेगा डिक्रीजिंग असला तर अल्फा कसा येतो निगेटिव्ह. तर अल्फाची डायरेक्शन आपण त्या ठिकाणी बघितली, अजून यानुसार पण आपल्याला ठरवता येते. तर अल्फाची डायरेक्शन आपण या ठिकाणी लिहूयात बघा. हियर if omega 2 minus omega 1 is increasing, आपल्याला काय लिहिता येईल ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 म्हणजे ओमेगा आहे, ओमेगा इज increasing at that time, alpha is positive. Okay, if omega 2 minus omega 1 is decreasing, डिक्रीजिंग असेल तर तो हे बघा इथे वरती वरच्या डायरेक्शनला आपण काय दाखवणार ओमेगा डिक्रीजिंग, अल्फा निगेटिव्ह, अल्फाची डायरेक्शन काय होऊन जाईल ऑपोजिट होईल. हे दोन ओमेगा इन्क्रीजिंग असेल तर ओमेगाच्या डायरेक्शनला अल्फा असणार आहे, आणि जर तो डिक्रीजिंग असला तर या ठिकाणी डिक्रीजिंग असला ओमेगा तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल, निगेटिव्ह झाले अल्फा निगेटिव्ह होतो, त्याची डायरेक्शन ऑपोजिट होऊन जाईल ओमेगाच्या. तर या ठिकाणी एवढा पार्ट तुम्ही लिहून घ्या. आजच्या लेक्चरसाठी आपण इथे थांबू. पुढच्या पार्टमध्ये काही प्रूफ बघायचं असेल आपल्याला तर एवढा पार्ट तुम्ही ॲज अ बेसिक म्हणून याचे फॉर्म्युले, याचे युनिट्स हे सगळेच्या सगळे लक्षात ठेवायचे, आणि आपण पुढच्या लेक्चरला काही प्रूफ किंवा काही नवीन पार्ट बघूया. ओके, हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय.